Hello student, welcome all of you. I am D.R. Mane from VVIT PAL Mechanical Department. This is our Mechanical Engineering Materials lecture. Our course code is uh, our Mechanical Engineering Materials course code is 22343. So in this chapter, this is a non-metallic and advanced materials chapter. Okay, chapter number 5. आपण या चॅप्टरमध्ये आतापर्यंत नॉन मेटॅलिक आणि ॲडव्हान्स मटेरियल बघितलेले आहेत. जसं की सुरुवात आपण केली पॉलिमर्स पासून. पॉलिमर्स मीन्स प्लास्टिक्स. ओके, आणि प्लास्टिक्स मधले आपण पार्ट्स बघितले, थर्मोप्लास्टिक, थर्मोसेटिंग प्लास्टिक, इलॉस्टोमर्स. ओके, त्याच्यानंतर आपण त्याचे टाइप्स बघितले, त्याच्या प्रॉपर्टीज बघितल्या, त्याचे ॲप्लिकेशन्स बघितले. ओके, त्याच्यानंतर आपण रबर मध्ये रबरचे टाईप वगैरे बघितले. ओके, वेगवेगळे रबर कोणते कोणते आहेत, कोणत्या कोणत्या टाईपचे, त्याच्यामध्ये त्याचे ॲप्लिकेशन्स काय काय आहेत. ओके, टाईप्स काय काय आहेत ते सगळं बघितलेलं आहे. इंजिनिअरिंग मटेरियल्स परत आपण बघितले, त्याच्यामध्ये सिरॅमिक्स, ॲब्रेझिव्ह. ओके, त्याच्यानंतर आपण ॲडेझिव्ह, टाइप्स ऑफ ॲडेझिव्ह, ॲस्बेस्टॉस, कॉर्क, ग्लास वूल, थर्मोकोल. ओके, त्यानंतर कंपोजिट मटेरियल्स बघितले आपण. कंपोजिट मटेरियल्स चे टाइप्स बघितले आपण. आणि त्याच्यानंतर आज जे आपण पाहणार आहोत ते आहे नॅनो मटेरियल्स. ओके, ॲडव्हान्स मटेरियलमध्ये आपण बघणार आहोत नॅनो मटेरियल्स. आता नॅनो पार्टिकल्स आपण आतापर्यंत भरपूर याबद्दल ऐकलेलं आहे. ओके, की इथून पुढचा जो युग असणार आहे, इथून पुढचे जे जमाना असणार आहे तो नॅनो युग असणार आहे. ओके, नॅनो म्हणजे स्मॉल. ओके, नॅनो मीन्स स्मॉल पार्टिकल्स. आता किती स्मॉल, नॅनो मीन्स किती स्मॉल, हे आपण ह्याच्यामध्ये आपण बघणार आहे. आणि त्याचे कसे कसे ॲप्लिकेशन्स आहेत, कसे कसे मटेरियल्स आहेत, त्याचं डिटेल आपण बघणार आहे. समोरून मला दिसते 0D नॅनो पार्टिकल्स, तर 1D. ओके, तर 2D मध्ये कशा पद्धतीने दिसतात, आणि मग 3D मध्ये नॅनो मटेरियल्स कसे दिसत असतील असे आपण मटेरियल्स आपण पाहू शकतो. ओके, आता नॅनो मटेरियल्स, व्हॉट इज द मिनिंग ऑफ नॅनो मटेरियल्स. आता आपण फक्त ऐकलेलं आहे की नॅनो मटेरियल, इथून पुढचा जो जमाना आहे नॅनो म्हणजेच काय, तर की कॉम्पॅक्ट. पूर्वी जे आपण स्क्रीन वापरत होतो बघा, टीव्हीची स्क्रीन, जी टीव्ही जो वापरत होतो आपण, टीव्ही कसा होता, CRT बॉक्स, मोठा टीव्ही असायचा. ओके, आणि त्याची स्क्रीन जी असायची ती आत्ताची जी स्क्रीन आहे. ओके, म्हणजे आताचे प्लाझ्मा किंवा आपण LED वगैरे म्हणतोय. ओके, अशा स्क्रीन नव्हत्या, CRT स्क्रीन, आणि तो मोठा असा टीव्ही असायचा. हळूहळू त्याची साईज कमी होत गेली आणि आता आपण बघतो की फ्लॅट टीव्ही आपल्या समोर असतोय. ओके, स्क्रीन पण वाईड असते. ओके, अशा बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या आता पूर्वीच्या जमान्यात मोठमोठ्या होत्या आणि त्या आता कॉम्पॅक्ट 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 करत आलेलो आहोत. ओके, आता इथून पुढे पण असे काही मटेरियल्स आहेत की मटेरियल्स मध्ये सुद्धा आपण काय करणार आहे की हे नॅनो पार्टिकल्स वापरून आपण ते नॅनो मटेरियल्स वापरून आपण हे प्रॉडक्ट्स तयार झालेले आपल्याला दिसतील. ओके, नॅनो पार्टिकल, व्हॉट इज द मिनिंग ऑफ नॅनो materials, or what is the meaning of nano particles. So let's start our today's lecture. Nanomaterials, nanoparticles. Nanoparticles are particles of size less than 100 nanometers. Okay, 100 nanometers. बघा, नॅनोपार्टिकल्स मी काय करतोय, लेस दॅन 100 नॅनोमीटर्स, म्हणजे बघा 1 न्यूटन मीटर is equal to 10 raised to minus 3 micrometer is equal to 10 raised to minus 6 millimeter is equal to minus 9 मीटर. म्हणजे मीटरचा 9वा
पार्ट असं म्हणू शकतो. ओके, मीटर मधला 1 मीटर जर घेतला, त्या मीटरचा असा बारीक बारीक आपण छोटे छोटे पार्ट करत गेलो तर 9वा जो पार्ट असेल तो म्हणजे नॅनो पार्ट किंवा नॅनो मटेरियल, नॅनो पार्टिकल्स. याचं आपण डेफिनेशन सांगू शकतो. रफली जर म्हणायचं तर 10 lakhs times smaller than that of width of human hair. म्हणजे जे आपले माणसाचे केस जे आहेत त्या केसांचं एक केस जर तुम्ही घेतला तर त्या केसाच्या 10 लाख पटीत पेक्षा कमी साईज. म्हणजे इमॅजिन तुम्ही करू शकता की काय नॅनो पार्टिकल्स असतील. केस जो दिसतोय तुम्हाला त्याच्यापेक्षा 10 लाख टाइम्स स्मॉलर ते मटेरियल असणार आहे. त्याची विड्थ असते नॅनो पार्टिकलची. ओके, सो द प्रॉपर्टीज ऑफ मटेरियल चेंज व्हेन दे आर मेड फ्रॉम नॅनो पार्टिकल्स. आता नॅनो पार्टिकल्स हे जेवढी इतकं सूक्ष्म तुम्ही ते मटेरियल्स तुम्ही करताय किंवा एवढ्या लहान छोट्या प्रमाणात तुम्ही नेताय त्यावेळी त्या मटेरियल पासून जर त्या नॅनो पार्टिकल्स पासून एखादा काहीतरी तुम्ही मटेरियल बघितला बनवला, ओके, सरफेस बनवला, तर त्याची काय होते प्रॉपर्टीज, मूळ प्रॉपर्टी असते ती चेंज झालेली असते. ओके, आपण वेगवेगळ्या प्रॉपर्टीज फिजिकल आणि मेकॅनिकल प्रॉपर्टीज बघितलेल्या आहेत. तर त्याची जी प्रॉपर्टीज असणार आहे ओरिजिनल ही तुम्हाला चेंज झालेली दिसेल. दिस इज ड्यू टू द रिझन दॅट नॅनो पार्टिकल्स हॅव ग्रेटर सरफेस एरिया पर वेट दॅन लार्जर पार्टिकल्स. ओके, आणि हे कशामुळे आहे तर नॅनो पार्टिकल्स काय करतात तर त्यांचा खूप सरफेस त्यांना मिळू शकतो. ओके, पर वेट आणि म्हणजे लार्ज पार्टिकल आता एखादं कॉम्पोनंट समजा रेग्युलर आपला एखादा कॉम्पोनंट घेतला त्याच्यामध्ये त्याचे पार्टिकल्स कसे असणार आहेत एकदम मोठे असणार आहेत. ओके, आणि नॅनो जर तोच पार्ट नॅनो मध्ये घेतला तर ते एकदम स्मॉल 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 पार्टिकल असणार आहेत. म्हणजे पर वेट रेशो जर बघितला तर ते मॅक्झिमम तिथं काय करू शकतात हे पार्ट्स तिथं बसू शकतात. ओके, नॅनो पार्टिकल्स मॅक्झिमम भरपूर पार्ट्स एका पॉइंटला भरपूर पार्ट्स त्याचे पार्टिकल्स त्याचे मावू शकतात, बसू शकतात. ओके, आणि त्याच्यामुळे तुम्हाला ती प्रॉपर्टीज त्याची चेंज झालेली दिसेल. ओके, आता इन डिटेल बघूया आता आपण काय नॅनो मटेरियल. क्लासिफिकेशन ऑफ नॅनो मटेरियल्स, दॅट इज क्लासिफिकेशन ऑफ नॅनो मटेरियल्स, 0 डायमेन्शन्स नॅनो पार्टिकल्स, 1 dimensions nanomaterials, 2 dimension nanomaterials, and 3 dimensions nanomaterials. Okay, so याच्यामध्ये जे टाईप आहेत. ओके, आता बघा द व्हेरियस टाइप्स ऑफ नॅनोमटेरियल्स बेस्ड ऑन डायमेन्शन स्केल आर एज फॉलोज. तर पहिला जो आहे तो 0 डायमेन्शन्स nanomaterials. Nanomaterials lies within the nanoscales dimensions range 100 Newton meter. Examples nanoparticles. आता 0 डायमेन्शन नॅनोमटेरियल कशाला म्हणायचं. ओके, तर असे नॅनोमटेरियल ज्याची डायमेन्शन रेंज जर बघितली तुम्ही तर साधारणपणे 100 न्यूटन मीटर पर्यंत त्याची विड्थ असणार आहे. ओके, 100 न्यूटन मीटर पर्यंत त्याची विड्थ असणार असे जे पार्टिकल्स आहेत त्याला आपण काय म्हणतो नॅनो पार्टिकल्स. एक्झाम्पल नॅनो पार्टिकल्स. नेक्स्ट आहे 1 डायमेन्शन नॅनोमटेरियल्स. Nanomaterials whose 1 dimensions lies outside the nanoscales. Examples nanorods, nanotubes, nanowires. So नॅनो 1 डायमेन्शन्स आपण कशाला म्हणायचं 1 डायमेन्शन्स नॅनो मटेरियल की ज्याच्यामध्ये नॅनो ट्यूब्स आहेत, वायर्स दिसतील तुम्हाला, ट्यूब्स दिसतील. ओके, मगाशी कसे पार्टिकल्स होते स्मॉल स्मॉल पार्टिकल त्याला आपण 1 डायमेन्शन 0 डायमेन्शन म्हणायचं. तर 1 डायमेन्शनला आपण काय म्हणतो नॅनो ट्यूब्स, नॅनो वायर्स, नॅनो रॉड्स, बारीक रॉड्स ट्यूब्स आणि वायर्स जे असतील त्यांना आपण 1 डायमेन्शन नॅनो मटेरियल आपण म्हणायचं. 2 डायमेन्शन नॅनो मटेरियल कशाला म्हणायचं nanomaterials whose 2 dimensions lies outside the nanoscales and show plate like shape. जशी प्लेट आहे
प्लेट शेप. आता थोडे काय झालं, वाईड झालेला आहे पोर्शन, तो जो थोडा वाईड झालेला आहे, शेप थोडा वाईड झालेला आहे. म्हणजे जसं की प्लेट एखादी दिसते तुम्हाला, तशी प्लेट सारखा जर सरफेस असेल आणि तो नॅनो मटेरियल पासून बनवला असेल, तर त्याला म्हणायचं 2 डायमेन्शन्स नॅनो मटेरियल. म्हणजे ज्याची विड्थ पण आहे, ओके, विड्थ पण आहे, आणि म्हणजे थोडक्यात थिकनेस पण आहे, आणि त्याला डायमीटर पण आहे, ओके, आणि थिकनेस पण आहे. अशा पद्धतीने म्हणजे एक प्लेट साधारणपणे, तर त्याला आपण काय म्हणतो, 2 डायमेन्शन नॅनो मटेरियल्स. 3 डायमेन्शन nanomaterials which do not have any of the dimensions laying on the nano scales. आता नॅनो स्केल्स मध्ये हे डायमेन्शन्स बसत नाहीत, ओके. बियॉन्ड द नॅनो स्केल्स, बल्क पावडर बंडल्स ऑफ नॅनो वायर्स, मल्टी नॅनो लेयर्स, असं जे आहे त्याला आपण 3 डायमेन्शनल नॅनो मटेरियल्स आपण म्हणायचं, ओके. तर क्लासिफिकेशन बेस्ड ऑन ओरिजिन. आता नॅनो पार्टिकल्सचे परत अजून क्लासिफिकेशन असे होतात की कशाच्या बेसवर आहे, ओरिजिन पासून. ओरिजिन मीन्स नॅचरल नॅनोमीटर आणि आर्टिफिशियल. कशापासून ते नॅनो पार्टिकल्स बनलेले आहेत, नॅचरली बनलेले आहेत का तयार केलेले, आर्टिफिशियली लॅबमध्ये ते असे तयार केलेले आहेत. असे दोन त्याचे क्लासिफिकेशन आहेत. नॅनो मटेरियल्स कॅन बी क्लासिफाईड ऑन द बेसिस ऑफ देअर ओरिजिन. आता बघा, ओरिजिन पासून कशा पद्धतीनं क्लासिफिकेशन ह्याचं होते. तर पहिलं जे आहे ते नॅचरल नॅनो मटेरियल्स. नॅनो मटेरियल्स विच आर अवेलेबल ॲज रिसोर्स इन नेचर आर नॅचरल नॅनो मटेरियल्स. जे निसर्गामध्ये आहे, जे रिसोर्समध्ये जे अवेलेबल आहे, आणि त्या निसर्गातून मिळालेले जे नेचरमधनं जे मटेरियल्स आहे, आणि त्यापासून जे नॅनो पार्टिकल्स तयार होतात किंवा नॅनो मटेरियल्स जे मिळतात, त्याला आपण काय म्हणतोय, नॅचरल नॅनो मटेरियल्स. जर एक्झाम्पल बघितले तर व्हायरस, ओके, क्लेज, जिलेटिन, शेल्स, कोरल्स अँड बोन्स, लोटस लीफ, ओके, होलॅनिक ॲश, ऑकेन स्प्रे. म्हणजे असे जे स्मॉल 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 अतिशय बारीक पार्टिकल जे निसर्गामध्ये आहेत, की एखादा व्हायरस असेल तर तो व्हायरस डोळ्याला दिसत नाही आपल्याला, इतका सूक्ष्म असतो की तो त्याचा मानवी शरीरावर म्हणा किंवा निसर्गावर त्याचा परिणाम होतो त्या व्हायरसचा, ओके. कारण काही शेतांमध्ये सुद्धा बघा, पिकांना काय होतं की व्हायरस, एखादं काहीतरी रोग पसरतो म्हणतो आपण, आणि ते रोग असा आहे की दिसून येत नाहीत, आणि ते बारीक 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 एकदम स्मॉल नॅनो पार्टिकल्स असतात, की ज्याच्यामुळं काय होते की तिथं प्रॉब्लेम निर्माण होतो, ओके. जीवसृष्टी जी आहे, जीवसृष्टीला प्रॉब्लेम निर्माण होतो, ओके. ह्याला आपण व्हायरस असं म्हणू शकतो, ओके. आणि क्लेज, माती जी असते, माती, जिलेटिन, शेल्स, पोरस, असे बोन्स, लोटस लीफ, असे बरेच आहेत की ज्याच्यामध्ये आपण हे एक्झाम्पल म्हणून नॅचरल नॅनो मटेरियल्स म्हणून आपण याच्यामध्ये सांगू शकतो. त्यानंतर आर्टिफिशियल नॅनोमटेरियल्स प्रिपेअर्ड अँड फॅब्रिकेटेड थ्रू वेल डिफाइंड एक्सपेरिमेंट्स अँड प्रोसेस आर कॉल्ड ॲज आर्टिफिशियल नॅनोमटेरियल्स. नॅनोमटेरियल्स जे फॅब्रिकेटेड केलेले असतात, ओके, जे एक्सपेरिमेंट लॅबमध्ये, मी तुम्हाला सांगितलं लॅबमध्ये एक्सपेरिमेंट्स आणि प्रोसेस असे बनवून मग त्याच्यापासून आर्टिफिशियली मटेरियल्स तयार केले जातात, त्याला म्हणायचं आर्टिफिशियल नॅनोमीटर, ओके. सो त्यामध्ये कार्बन नॅनो ट्यूब्स, क्वांटम डॉट्स असे काही आहेत की जे आर्टिफिशियल नॅनोमटेरियल्स मध्ये येतात. आता पुन्हा एकदा क्लासिफिकेशन अशा पद्धतीने आहे, क्लासिफिकेशन बेस्ड ऑन स्ट्रक्चर. आता नॅनो पार्टिकलचं कसं स्ट्रक्चर आहे, ओके, ह्याच्यापासून क्लासिफिकेशन बनलेलं आहे. क्लासिफिकेशन ऑफ नॅनो मटेरियल्स बेस्ड ऑन स्ट्रक्चर: कार्बन बेस्ड नॅनो मटेरियल्स, मेटल बेस्ड नॅनो पार्टिकल्स, पॉलिमर बेस्ड नॅनो मटेरियल्स
नॅनो कंपोजिट्स, असे 4 टाईप याच्यामध्ये इन्क्लूड आहेत. On the basis of structural configuration, nanomaterials are classified on or subdivided into 4 categories. Carbon-based nanomaterials. Nanomaterials whose composition based mostly on carbon are carbon-based nanomaterials. The nature of this type of nanomaterial is hollow sphere tubes. म्हणजे कार्बनचा बेस जो आहे, आता आपण काय बघणार अशी स्ट्रक्चर की ज्याचा बेस कशापासून आहे, जे मटेरियल कशापासून बनलेलं आहे, त्याचा बेस काय आहे, तर कार्बन बेस आपण नॅनो मटेरियल बघायला लागलो. कार्बन बेस्ड नॅनो मटेरियल जे आहे ते निसर्गामध्ये जे तुम्हाला फॉर्म होतं ते नॅनो मटेरियल्स मिळतं ते असं हॉलो स्पियर्स असणार आहेत किंवा ट्यूब्स असणार आहेत. ओके, ह्याच्या फॉर्म मध्ये तुम्हाला हे कार्बन बेस्ड नॅनो मटेरियल फॉर्म होतं. एक्झाम्पल्स फ्लोरोनिस, nanotubes, metal-based nanoparticles. Nanomaterials whose main constituent is metal is called as metal-based nanomaterial. आता मेटल बेस्ड नॅनो पार्टिकल कशाला म्हणायचं, ज्याचा बेस मेटलचा आहे. एक्झाम्पल नॅनो गोल्ड, नॅनो सिल्वर, मेटल ऑक्साइड, क्वांटम डॉट्स हे मेटल बेस्ड पार्टिकल्स नॅनो पार्टिकल्स आहेत. ओके, नेक्स्ट वन इज अ पॉलिमर बेस्ड नॅनो मटेरियल्स. These are called as dendrimers. These are nanoscale polymers built from highly branched micromolecules. एकदम म्हणजे आता पॉलिमर म्हणजे प्लास्टिक आपण बघितले. ओके, आपण मग या चॅप्टर मध्ये आपण सुरुवात केली पॉलिमर पासून. पॉलिमर्स म्हणजे चेन, जे सिंगल मोनोमरची चेन म्हणजेच पॉलिमर. ओके, असे जे चेन असते तर ह्याच्यामध्ये पण नॅनो पार्टिकल्स मध्ये तुम्हाला अशाच पद्धतीची मायक्रो ची चेन तुम्हाला फॉर्म झालेली दिसेल. त्याला आपण म्हणतो PMAM म्हणजेच पॉलिमायडोमाइन्स. स्पेलिंग थोडस डिफिकल्ट आहे, पण तुम्ही शॉर्ट फॉर्म मध्ये PAMAM असं लक्षात ठेवू शकता. ओके, सो नेक्स्ट वन इज नॅनो कंपोजिट्स. नेक्स्ट पार्ट जो आहे नॅनो कंपोजिट्स, क्लास ऑफ मटेरियल विच इज अ नॅनो स्केल स्ट्रक्चर that improve the microscopic properties of products is known as a monocomposites. ओके, तर कंपोजिशन म्हणजे आपण बघितलेलं आहे की एक मटेरियल नाही तर एकामध्ये जास्त मटेरियल मिक्स केल्यानंतर आपल्याला कंपोजिशन आपल्याला मिळतं, कंपोजिट मटेरियल आपल्याला मिळतं. तसंच नॅनो मटेरियल मध्ये पण आपण नॅनो कंपोजिट्स आपण मिळू शकतो आपल्याला. तर नॅनो कंपोजिट्स आर मल्टीफेज स्ट्रक्चर in which at least one of the phase has at least one dimensions in the nanoscale. Example polymer matrix monocomposites, hybrid sol gel with silica base combined with metal oxides and monoscale aluminum powder. म्हणजे हे काही मटेरियल्स आहेत की जे नॅनो कंपोजिट्स मध्ये येतात. ओके, सो प्रॉपर्टीज आता बघूया आपण नॅनो मटेरियल्सच्या प्रॉपर्टीज काय आहेत. All materials in nanoscale size have quite a large surface area to volume ratio. Okay, there is a considerable change in properties when the material changes from microscale to nanoscale. म्हणजे मॅक्रोस्केल पासून नॅनोस्केल एकदम बारीक पार्टिकल ज्यावेळी तुम्ही जाताय त्यावेळी जे मायक्रोस्केलला जे प्रॉपर्टीज ज्या असणार आहेत मटेरियलच्या त्या तुम्हाला नॅनोस्केलला चेंज झालेल्या दिसतील. ओके, सपोज एखादा मटेरियल आहे की जो ऍब्सॉर्ब करून घेतोय, सपोज मॉइश्चर ऍब्सॉर्ब करून घेत असेल आणि तेच तुम्ही नॅनो स्केलला मटेरियल नेलं तर तो मॉइश्चर काय करणार, ऍब्सॉर्ब करून घेणार नाही. ओके, एखादा मटेरियल असेल तो समजा हीट समजा हीटच्या ठिकाणी आपण वापरू शकत नाही, थर्मलच्या ठिकाणी वापरू शकत नाही की तिथं तो हजार्डस होऊ शकतो किंवा तिथं तो काय होऊ शकतो मटेरियल
पेट घेऊ शकतो किंवा जळू शकतो. तर तेच तुम्ही नॅनो स्केलला नेलं, ओके, तर ते काय होणार, हीट रेजिस्टन्स होणार. ओके, थर्मल रेजिस्टन्स तुम्हाला मिळू शकतं. हे नॅनो मटेरियलचं वैशिष्ट्य आहे. Few materials in which there is a change in characteristics that occur when the material changes its scale from micro to nano. काही मटेरियल जे आहेत त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स ज्या आहेत त्या तुम्हाला चेंज झालेल्या त्यामध्ये दिसतील. ओके, जनरल प्रॉपर्टीज ऑफ नॅनोमटेरियल्स आर लिस्टेड बिलो. इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी मे चेंज देअर इन्क्रीज ऑर डिक्रीज वेन मटेरियल आर ऑन नॅनो स्केल. मगाशी मी तुम्हाला सांगितलं की जसं हीटचं सांगितलं तसंच इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी मध्ये पण तसं होऊ शकतं की एखादं मटेरियल आहे जे इलेक्ट्रिकल कंडक्शन त्याच्यामध्ये काय होतं, होत नाही, असं एखादं मटेरियल आहे आणि ज्यावेळी तुम्ही ते नॅनो स्केलला नेतो, नॅनो पार्टिकलला नेतो, तर ते इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी त्यामध्ये होऊ शकते. ओके, त्यामध्ये दोन्ही पद्धतीने होऊ शकते, इन्क्रीज और डिक्रीज. ओके, सो दे हॅव हायर थर्मल कंडक्टिव्हिटी दॅन द थर्मल कंडक्टिव्हिटी ऑफ मेटल्स. जसं की इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी आहे तसंच थर्मल कंडक्टिव्हिटी आहे. थर्मल कंडक्टिव्हिटी मध्ये पण त्याच पद्धतीनं कमी जास्त तुम्हाला त्यामध्ये होऊ शकतं. ओके, few materials show different color when they converted into nanomaterials. काही मटेरियल जे आहेत ते तुम्हाला कलर सुद्धा त्याचे चेंज झालेले दिसतील. सुरुवातीला कलर वेगळे आहेत मॅक्रो मध्ये आणि ज्यावेळी नॅनो मध्ये त्याचे कन्वर्ट झाल्यानंतर त्याचे कलर सुद्धा चेंज झालेला दिसेल तुम्हाला. दे हॅव बेटर मेकॅनिकल स्ट्रेंथ अँड हार्डनेस. हे जर तुम्ही बघितलं मटेरियल, तर ह्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने तुम्हाला स्ट्रेंथ आणि हार्डनेस मिळू शकतं नॅनो पार्टिकलमध्ये. दे पजेस कंपॅरेटिव्हली लोअर मेल्टिंग पॉईंट. मेल्टिंग पॉईंट जो आहे तो अतिशय कमी तुम्हाला मिळू शकतो याच्यामध्ये. देर इज अ इन्क्रीज इन मॅग्नेटिक परमेबिलिटी फेरोमॅग्नेटिक मटेरियल. ओके, तर मॅग्नेटिक परमेबिलिटी किंवा फेरोमॅग्नेटिक मटेरियल जे आहे, फेरोमॅग्नेटिक मटेरियल जे आहेत, ओके, जे मॅग्नेटिक मटेरियल आहेत त्याच्यामध्ये मॅग्नेटिक परमेबिलिटी इन्क्रीज होऊ शकते. ओके, ऍप्लिकेशन बघूया. इंजिनिअरिंग नॅनो मटेरियल्स आर युज्ड इन मेनी प्रॉडक्ट्स ऑफ एव्हरीडे यूज. पेंट्स, पिगमेंट्स. पेंट्स जर बघितला तुम्ही किंवा पिगमेंट्स जर बघितला, त्याच्यामध्ये नॅनो पार्टिकल्स आता वापर सुरू आहे की ज्याच्या पेंट्समुळे काय होतं की ते दीर्घकाल टिकतं किंवा भरपूर लाईफ त्याचं खूप इन्क्रीज होतं. ते पेंट अजिबात जात नाही, ओके, रिमूव्ह होत नाही. असे पेंट्स नॅनो पार्टिकल्स पासून बनवलेले असतात. इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस. काही आता इलेक्ट्रिकल पार्टिकल्स आहेत इलेक्ट्रिकल कार्समध्ये किंवा इलेक्ट्रिकल बरेच प्रॉडक्ट आहेत की ज्याच्यामध्ये इलेक्ट्रिकल नॅनो पार्टिकल्स आपण बघायला मिळतील तुम्हाला. कॉस्मेटिक्समध्ये वापरतात. टेक्सटाईल अँड फॅब्रिक्समध्ये यूज सुरू झालेला आहे. ओके, काही टेक्सटाईल किंवा काही फॅब्रिक असे आहेत नॅनो पार्टिकल पासून बनवलेले की जे तुम्ही समजा त्याच्यापासून एखादा शर्ट बनवलेला असेल, एखादे पॅन्ट बनवलं असेल, तर त्याच्यावर तुम्हाला जसं की रेग्युलर आपण पॅन्ट शर्ट वापरतो आणि ते ज्यावेळी एक दोन दिवस झाले की त्याच्यावर काय तेच जर तुम्ही कंटिन्यूस घालायला गेला तर ते मळ त्याच्यावर साचत जाते किंवा धूळ त्याच्यावर जमा होत जाते आणि ते तुम्हाला धुवावं लागतं. ओके, आणि त्याच्यानंतर क्लीन करून ड्राय करून मग तुम्ही क्लिनिंग करून मग तुम्ही वापरू शकता. पण इथं तुम्हाला तसं नाही. असे टेक्सटाईल, असे फॅब्रिक पासून, अशा नॅनो पार्टिकल पासून मटेरियल हे बनवलेलं आहे शर्ट्स, पॅन्ट्स. ओके, की त्याच्यावर धूळ बसणार नाही, धूळ चिकटणार नाही. ओके, ते धुण्याची गरज नाही इतकं ते आणि ते नीट आणि क्लीन अँड हायजेनिक राहणार आहे. त्याच्यावर धूळ जमाच होणार नाही. अशा पद्धतीचे मटेरियल्स आता बनत आहेत. ड्रग्स डिलिव्हरीमध्ये, ऑटोमोबाईल आणि एरोस्पेस कॉम्पोनंट्स आणि पोल्युशन कंट्रोल ॲप्लिकेशनमध्ये आता हे जे ॲप्लिकेशन ह्याचे प्रॉडक्ट्स वापरायला सुरू केलेले आहे. ओके, सो नॅनो टेक्नॉलॉजी कॅन कोटिंग्स. आता एखादं तुम्हाला मी एक एक्झाम्पल इथे दिले की कोटिंगमध्ये, कोटिंग इन अ एरिया ऑफ सिग्निफिकंट रिसर्च इन नॅनो टेक्नॉलॉजी. Nanotechnology is being applied to paints and insulating properties produced by the addition of nano-sized cell, pores and particles. Porous particles आणि जे nano-sized cells आहेत तर त्याच्यापासून हे पेंट्स तयार केले जातात. ओके, आता ते द
TiO2 will break down and disintegrate organic dirt through powerful catalytic reaction. This research opens up the intrinsic possibility of putting roads to good environment use. आणि निसर्गामध्ये खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला हे वापरू शकतो की ह्याचा साईड इफेक्ट कोणताही नाही किंवा ह्याच्यापासून कोणतंही पोल्युशन होणार नाही आणि दीर्घकालीन टिकणारं लाईफ लॉंग असं म्हणतो आपण असं हे नॅनो टेक्नॉलॉजी पासून कोटिंग्स बनवण्याचं काम सुरू आहे. त्यानंतर स्मार्ट मटेरियल्स. ओके, आता काही स्मार्ट मटेरियल्स बघूया आपण. स्मार्ट मटेरियल्स इज वन विच रिएक्ट्स to its environment all by itself. Smart materials are those materials which possess the ability to change their physical properties in specific manner in response to specific stimulus input. The response may exhibit itself as change in volume, change in shape, change in color, or change in viscosity. आता असे काही मटेरियल्स बनणार आहेत किंवा बनत आहेत की जे स्मार्ट आहेत. स्मार्ट म्हणजे काय? जे ऑटोमॅटिक त्याच्यामध्ये चेंजेस होतात. तुम्हाला काही करावं लागत नाही की ते स्वतः स्वतः काय करतात. त्यांच्यात अशी ॲबिलिटी आहे की त्याप्रमाणे एखाद्या ठिकाणी कंडिशन बघून ते मोल्ड होणार ते मटेरियल. ओके, तर समजा एखाद्या हीटच्या ठिकाणी एखादं मटेरियल टिकत नाही तर ते असं मटेरियल, हे स्मार्ट मटेरियल तुम्ही तिथं वापरलं तर ते तिथं टिकणार. ओके, त्या कंडिशनला ते स्वतःला मोल्ड करून घेणार. ओके, हीट रेजिस्टन्स त्याच्यामध्ये येणार किंवा थर्मल कंडक्टिव्हिटी जर नसेल तर थर्मल कंडक्टिव्हिटी त्याच्यामध्ये येणार. रिस्पॉन्स मे एक्झिबिट इटसेल्फ ॲज चेंज इन व्हॉल्यूम, चेंज इन शेप आणि चेंज इन कलर. रिस्पॉन्स कसा होऊ शकतो की ते स्वतः आकारमध्ये बदल करू शकतो, स्वतःच्या शेपमध्ये चेंज करू शकतो, स्वतःचा कलर जर असेल तर कलरमध्ये चेंज होणार, विस्कॉसिटीमध्ये चेंज होणार. असे मटेरियल स्मार्ट मटेरियल आपण म्हणू शकतो. This may occur in response to input stimulus such as a change in pressure, change in temperature, stress, electric current and magnetic field. काही रिस्पॉन्स, काही मटेरियल जे असे रिस्पॉन्स तुम्हाला मिळू शकतात ह्याच्यामध्ये, काही मटेरियल की त्याच्यात प्रेशर चेंज केलं, टेम्परेचर त्याचं चेंज केलं, स्ट्रेस दिला किंवा इलेक्ट्रिक करंट दिला, मॅग्नेटिक फील्डमध्ये त्याला ठेवलं तर त्याच्यामध्ये चेंजेस झालेले त्या मटेरियलमध्ये दिसतील. These are intelligent material that respond to environmental changes at the most optimum conditions and reveal their own function according to environment. Environment मध्ये कशी कंडिशन बदलेल तशाप्रमाणे ते मटेरियल स्वतःला चेंज करून घेण्याची क्षमता या स्मार्ट मटेरियल मध्ये आहे. ओके, सो याचे काही टाइप्स आहेत ते आपण वन बाय वन आता त्याचे टाइप्स आपण बघू. ओके, piezoelectric material produce voltage when stress is applied and vice versa. They are used for both sensing and actuating devices. The well-known application of piezoelectric material is in the sensor, which deployed airbags in the car. The material generates electric field with the impact which deploys the airbags. Other applications include optical tracking device, not dot matrix printers, computer keyboards, 5 pressure indicators, and microphones. The piezoelectric material जे आहे ते स्मार्ट मटेरियल आपण म्हणू शकतो की ज्याच्यामध्ये स्ट्रेस अप्लाय केला, व्होल्टेज जे स्ट्रेस अप्लाय केला की त्याच्यामध्ये व्होल्टेज प्रोड्यूस होतं. ओके, आणि हे सेन्सर किंवा ऍक्च्युएटिंग डिव्हाइस म्हणून आपण वापरू शकतो. सेन्स करतं ते आणि त्याच्याप्रमाणे ते ऍक्च्युएट करून ते ऍक्ट होतं. ओके, हे जे याचं ऍप्लिकेशन एअर बॅग्स मध्ये हे जो वापर केलेला आहे. कारमध्ये तुमचे जे एअर बॅग्स असतात की प्रेशर दिलं, स्ट्रेस आला त्याच्यावर, ज्यावेळी कार एखादी धडकते की आता त्याला इम्पॅक्ट जोरात बसतो की ऑटोमॅटिक ते मटेरियल काय होतं, एअर बॅग्स मध्ये रूपांतर होतं. म्हणजे तिथं एअर बॅग्स ओपन होतं, ते मटेरियल काय करतं, एअर बॅग्स ओपन करतं. ओके, आणि त्यामुळे काय होतं की जे आपल्याला इंजुरी होऊ शकणार होती ती आपली टळू शकते ह्याच्यामुळे, एअरबॅग्समुळे. ते आता प्रत्येक कारमध्ये एअरबॅग्स कंपल्सरी आहेत. तर मटेरियल्स जनरेट्स इलेक्ट्रिक फील्ड विथ द इम्पॅक्ट विथ द डिप्लॉइड द एअरबॅग. अदर ऍप्लिकेशन इन्क्लूड ऑप्टिकल ट्रॅकिंग डिव्हाइस. काही ऑप्टिकल ट्रॅकिंग डिव्हाइसेस आहेत ट्रॅक करण्यासाठी जे वापरतात, किंवा डॉट मॅट्रिक्स प्रिंटर्समध्ये, कम्प्युटर कीबोर्ड्समध्ये, 5 प्रेशर इंडिकेटर्स, मायक्रोफोन्स, या बऱ्याच आता ऍप्लिकेशन्स याच्यात आपल्याला स्मार्ट मटेरियल म्हणजेच पिझोइलेक्ट्रिक मटेरियल वापरण्यास सुरुवात झालेली आहे. Magnetoelectrostatic materials are categorized as smart fluids which experience a nearly instantaneous change their rheological properties upon the application of electric or magnetic field.
respectively, and vice versa. In the both cases, above the smart fluid changes from fluid to solid with the application of relevant field. MR and ER fluids are the most used in damping application. Other applications include exercise equipments, brake and clutch system, vibration control system. आता काही मटेरियल आहेत जे मॅग्नेटो अँड इलेक्ट्रोस्टॅटिक मटेरियल ज्याच्यामध्ये आपण एक स्मार्ट फ्लुइड म्हणून त्याच्यामध्ये वापरू शकतो. ओके, तर स्मार्ट फ्लुइड हे काय करतं की ज्याच्यामध्ये फ्लुइड चेंज इनटू एखादं फ्लुइड लिक्विड असेल तर ते लिक्विडचं सॉलिडमध्ये रूपांतर होतं किंवा सॉलिडचं लिक्विडमध्ये रूपांतर होतं. ह्याला स्मार्ट फ्लुइड आपण म्हणतो. ओके, ह्याला स्मार्ट मटेरियल सुद्धा म्हणू शकतो आपण. सो मॅक्झिमम जे ऍप्लिकेशन आहे ते ब्रेक क्लच सिस्टीम आणि व्हायब्रेशन कंट्रोल सिस्टीम, ओके, एक्सरसाइज इक्विपमेंट्स जे असतात ह्याच्यामध्ये तुम्हाला ह्याचे ऍप्लिकेशन बघायला मिळतील. So magnetostatic material exhibits change in shape when external magnetic field is applied. आता मॅग्नेटोस्ट्रिक्टिव्ह मटेरियल हे ज्या मॅग्नेटिक फील्ड मध्ये जाणार, मॅग्नेटिक फील्ड मध्ये त्याच्यावर अप्लाय होणार त्यावेळी त्याचा शेप चेंज झालेला तुम्हाला दिसेल. असं हे मॅग्नेटोस्ट्रिक्टिव्ह मटेरियल आहे जे कन्वर्ट मॅग्नेटिक टू मेकॅनिकल एनर्जी मध्ये किंवा मेकॅनिकल एनर्जी पासून ते मॅग्नेटिक मटेरियल मध्ये कन्वर्ट होऊ शकतं. हे कशासाठी कुठं वापरतात? दीज आर युज्ड इन ट्रान्सड्युसर्स, ऍक्च्युएटर्स, व्हायब्रेशन्स अँड नॉइज कंट्रोल, हिअरिंग एड्स, ओके, रेझर ब्लेड शार्पनर, अशा बऱ्याच ठिकाणी ह्याची ऍप्लिकेशन मॅग्नेटोस्ट्रिक्टिव्ह मटेरियलचं आहे. ओके, आणि हे स्मार्ट मटेरियल हळूहळू तुम्हाला भविष्यात हे खूप प्रमाणात मोठ्या प्रमाणात वापरलेलं दिसेल. ओके, chromic material, they change in their color is response to change in their environment. For example, thermochromic materials change their color in the response to change in temperature. कलर मध्ये चेंज झालेलं दिसेल. क्रोमिक मटेरियल असं स्मार्ट मटेरियल आहे की जे ज्याच्यात टेम्परेचर चेंज केलं की त्याचा कलर चेंज होणार आहे. ओके, these are used in dyes of fabric, printing on the clothing and food packaging, thermochromic paints. आता भविष्यात तुम्हाला असे भरपूर तुम्हाला प्रॉडक्ट्स बघायला मिळतील की ज्याचे कव्हर्स असतील, ज्याचे मटेरियल असेल, ज्याचे जे काही कपडे असतील, ओके, काही प्रिंटिंग मध्ये तुम्हाला प्रिंट केलेले काही मटेरियल दिसेल. ओके, प्रिंटिंग फ्लेक्स वगैरे जे आपण बघतोय किंवा क्लॉथ वगैरे बघतोय किंवा फूड वगैरे पॅकेज केलेले दिसतात, तर ह्याच्यामध्ये टेम्परेचर जसं असेल तसं ते टेम्परेचर प्रमाणे त्याच्यामध्ये कलर चेंजेस झालेले तुम्हाला दिसतील. वेगवेगळ्या कलर मध्ये तुम्हाला ते दिसेल. अनदर एक्झाम्पल इज किंवा दिवसा जे ते दिसणार आहे तसं ते दिवसा दिसणार तसं दिसणार नाही, ते रात्री वेगळ्या पद्धतीने दिसेल. अनदर एक्झाम्पल इज photochromic material which change their color in response to change in light condition. There is a change in color when they are exposed to light. म्हणजे लाईट जर त्याच्यावर एक्सपोज झाला तर तो वेगळा कलर, लाईट कमी पडला तर वेगळा कलर, अशा लाईटच्या प्रमाण कमी जास्त कसा लाईट असेल त्याच्याप्रमाणे त्याचा कलर त्यामध्ये चेंज झालेला आहे स्मार्ट मटेरियल मध्ये दिसेल. ऍप्लिकेशन इन्क्लूड फोटोक्रोमिक लेन्सेस युज्ड इन स्पेक्टॅकल्स अंडर सनलाइट, दोज टर्न्स इनटू सनग्लासेस. म्हणजे स्पेक्टॅकल्स मध्ये, ग्लासेस मध्ये, सनग्लासेस मध्ये आपल्याला याचा वापर झालेला दिसेल की ज्याच्यामध्ये एकदम जास्त ज्यावेळी ऊन असेल, ओके, सूर्यप्रकाश जास्त असेल त्यावेळी त्याचा कलर ग्लासचा वेगळा चेंज झालेला दिसेल आणि सूर्यप्रकाश कमी झाल्यानंतर त्याच्यामध्ये चेंज कलर परत चेंज झालेला दिसेल. ओके, ग्लासमध्ये, सनग्लासेसमध्ये. सो देर इज युज्ड इन इंक ऑर सिक्युरिटी मार्क्स. काही वेळेला सिक्युरिटी पर्पज साठी सुद्धा इंक मध्ये सुद्धा याचा वापर, क्रोमिक मटेरियलचा वापर स्मार्ट मटेरियल म्हणून केला जातो. सो थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ लेक्चर अँड हा चॅप्टर जो आहे तो आपला इथेच संपलेला आहे, नॉन मेटॅलिक अँड ऍडव्हान्स मटेरियल. सो थँक यू व्हेरी मच.